जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. सूर्या समान आहे कायदा व्यवस्था, अंधारल्या जगाला दैत्यमान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. चुकले कधी मधी तर होणार योग्य शिक्षा, हे सत्यमेव जयते जगणे महान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. नमस्कार, मी आरती, कोड क्रमांक 6. आपल्यासमोर विषय मांडते आपले संविधान, आपला अभिमान. या देशामध्ये चालावे कसे, बोलावे कसे, लिहावे कसे, वाचावे कसे, जगावे कसे, मरावे कसे, या प्रत्येक गोष्टीसाठी जो कायदा लिहिला गेलाय त्या कायद्याला, राज्यघटनेला आपण संविधान असे म्हणतो. लहानपणापासूनच आपण शाळेत असताना संविधानाची उद्दिष्का पुस्तकात वाचत आलेली आहोत. किती वाक्याची उद्दिष्का? फक्त 1 वाक्याची. हे 1 वाक्य शाळेच्या भिंतीवर का बरं आलं? पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये का आलं? कारण या 1 वाक्यामध्ये आपण कोण आहोत, आपल्या देशाला कसं घडवायचं आहे, आपल्या देशातल्या लोकांना काय काय मिळणार आहे, या सगळ्याचा समावेश या 1 वाक्यामध्ये आहे. भारतीय संविधान हे तुमचं आमचं किंवा एखाद्या समूहाचं नाही आहे मित्रांनो. भारतीय संविधान हे सबंध भारताचं आणि सबंध भारताला एकसंघ ठेवणारं, भारतीय म्हणून एकत्रित आणून भारतीयत्वाची भावना रुजवणारं आणि भारताचा मानव मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे आपलं भारतीय संविधान. संविधान या देशात आलं आणि माणसाला माणूस म्हणून ओळख मिळाली. अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचं मानावं किती उपकार साहेब, तुम्ही संविधान दिलं, संविधान दिलं. वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेला माट्याला हात लावायचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांना नव्हता. तरी सुद्धा स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजून देशातील सर्वोत्तम विद्यापीठातून शिक्षण घेऊन सर्वसामान्यांचे हे संविधान हाती दिलं. दिल्लीच्या तख्ताला खेचून आणण्याचं सामर्थ्य त्यांनी आपल्या हातामध्ये दिले. कलम 13 मध्ये बाबासाहेब म्हणतात 1950 पूर्वीचे कायदे रद्द. घटनेच्या आधी एक घटना होती, तिचं नाव होतं मनुस्मृती. त्यामध्ये म्हटले गेले की न स्त्री स्वातंत्र्यम अहरिती, म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य देण्यात काही अर्थ नाही. स्त्रीने किंवा दलिताने जर ज्ञान ऐकलं तर तिच्या कानात शीस होता, जर वेद बोलले तर तिची जीभ कापा, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी मनुस्मृतीमध्ये होत्या, तो कायदा या आपल्या देशात घटना येण्याआधी अस्तित्वात होता. त्यामुळे बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. केवळ एक घटना जाळली नाही मित्रांनो, तर दुसरी घटना लिहूनही दिली. केवळ एका गोष्टीचा नाकार करून ते थांबले नाही आणि 1950 नंतर जी घटना या देशात आली ती इथल्या प्रत्येक समाजातील माणसांच्या अस्तित्वाचा आदर करणारी घटना आहे. संविधानावरती अतिशय सुंदर पुस्तक लिहिले आपला आयकार नावाचं राही श्रुती यांनी. त्यांच्या मुलाखतीत ते सांगतात की संविधान आपल्याला काय देतं, तर आजकाल सगळ्या गोष्टी शॉर्ट फॉर्म करून सांगण्याच्या पद्धती आहे. तर ते सांगतात की संविधान आपल्याला लाईट देतं, LIGHT, लव एव्हरीवन. संविधान आपल्याला सांगतं सर्वांवर प्रेम करा. जात, धर्म, लिंग, भाषिक ओळख, धार्मिक ओळख यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला सर्वांवर प्रेम करायला शिकवतं. इल्युमिनेट युअर सेल्फ, स्वतःला कुठेतरी उजळून घ्या. बुद्धांनी सांगितलेले अत्तदीप भव, स्वतःचा दीप स्वतः बना. स्वतःविषयी जाणीव असणं, त्यातूनच आपल्याला दुसऱ्याला उजेड देऊ शकतो. गव्हर्न युअर सेल्फ, स्वतःवर राज्य असणं. हार्मोनाइज, सुसंवाद साधणे, ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन करणे. संविधान हे स्थितिशीलतेचं उदात्तीकरण करणारं नाही आहे मित्रांनो. संविधान हे आपल्याला बदल पाडायला भाग पाडतं. बदल हे स्वतःमध्ये, आजूबाजूमध्ये, लोकांमध्ये, देशातल्या लोकांमध्ये. म्हणूनच देशाची एक नागरिक म्हणून मला आपल्या संविधानाचा खूप अभिमान वाटतो. जर कुणी एखाद्या अज्ञानी व्यक्तीने विचारलं की कशासाठी लिहिलं आपलं भारतीय संविधान, तर त्यांना नामदेव ढसाळ यांच्या कवितेच्या भाषेत उत्तर द्यायचं की नंतर उरल्या सुरल्याने कोणाला गुलाम बनू नये, कुणाला लुटू नये, तू काळा, तू गोरा, तू ब्राह्मण, तू दृश्य, तू क्षत्रिय असं हिणवू नये, नाती न जाणण्याचा, आई बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये. अरे आभाळाला आजी, आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी समजून तिच्या कुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावं. एक तीळ चंद्र सूर्य फिके पडतील असं सचेत कार्य करावं आणि एक तीळ सर्वांनी करवडून खावा आणि माणसाचं गाणं माणसांनी माणसासाठी लिहावं. यासाठी आपल्या देशाचे संविधान लिहिले.
म्हणूनच जात धर्म बाजूला सोडून मानवता धर्म सांगणारे हे संविधान आपल्याला या देशाच्या मातीत रुजवावंच लागेल. वेळेचं भान राखून मी इथेच थांबते. धन्यवाद.